हे महत्वाचा मुद्दा आहे ना, बदलायचा कोणी ना. आणि तुमच्यात बी बदल होतो, पण मंडपात आहे तोवर खरंय पटलंय खरंय. नको व्यसन करणं वाईट आहे. मंडपात आहे तोवर, मंडपाच्या बाहेर गेला की तंबाखू हातावून गप्पा सुरूच. लय लांबून लांबून महाराज येतात र. हा आणि लय आरडतात बोल. गावकऱ्यांनी बी औंदा चांगलं निवडून निवडून महाराज आणले आहेत. म्हणजे तंबाखूवारी निवडते ते कीर्तन संपले आम्हाला. आणि ते आजचं तर लय बारीक पिलू होतं बुवा. आजारी होतं पण लय झपकीत होतं रे. अरे दुसरा म्हणलं त्यांनी सांगितलं आणि व्यसन करा. गप सांगतच असते ते. होय होय म्हणायचंच असते. आपण बी चांगले वागल्यावर त्यांनी तरी कोणाला सांगावं नीट वागा. अरे वाईट वागणारे आहेत म्हणून तर चांगलं वागणाऱ्याला किंमत आहे. त्यांचं नको मनाव घेऊ, तर त्यांचा धंदाच आहे तो. मोबाईल ठेवा छंद तुम्हाला जरा, माझं लक्ष येते तिकडे. नका करो नाश हरी आयुष्याचा, नका करो नाश आयुष्याचा, नका करो नाश आयुष्याचा, नका करो नाश. आता तरी पुणे हाची उपदेश. मागचं सोडा पण आता सावधवा. नका करू नाश. आणि परिवर्तन घडण्यासाठी माझ्या ज्ञानोबा तुकोबऱ्यांचा पवित्र दरबार आहे. विशेषतः तरुण मुलं माळ करेल. म्हाताऱ्याने नका माळा घालू. आता तुम्ही असंच थोड्यासाठी नका याडेवणी करू. तुम्ही असेच पवित्र राहा शेवटपर्यंत. सगळ्या वायरी ढिल्या झाल्या, नटबोल्ट ढिलं झालं, मग गाडी सर्व्हिसिंगला आली. भांगारात टाक नाही इकडून इकडे घाला आमच्याकडे तुझी गाडी. परमार्थ तरुणपणात नटे हरी कीर्तनात, 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 नटे हरी कीर्तनात. नटे हरी कीर्तनात, विठ्ठल 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 हे तरणा भागवत. नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात भागवत. नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, नटे हरी भाग्यवंत आहे तरुण. पण कोण? जो आज कीर्तनात नटलाय तो, म्हणजे जो या ठिकाणी धर्मसिद्ध ज्या ज्ञानोबाऱ्यांच्या दरबारात आला तो तरणा भाग्यवंत. नटे हरी कीर्तनात परमार्थ तरुणपणात करा. आणि याच्यासाठी हा धर्म मंडप आहे. आपला विषय चाललाय हनुमंतरात एवढी ताकद का होती तर आईचं दूध पिले होते. आणि आता ते राहिले नाही. लहानपणी ती बाटली आणि मोठं झाल्या मोठी बाटली. आणि एकदा मोठ्या बाटलीत नादा लागल्या ते आम्हाला बी आवरत नाही.
100 गांधावाली मंडपात हरिपाठ चालू असं एक पेताड येऊन आमचा हरिपाठ बंद पडतंय ती बंद करा म्हणते हरिपाठ. ही गांधावाली काय लायकीची तर आम्हाला माहिती, त्यांचं सगळं आम्हाला माहिती. हा आणि त्यांच्या दम असेल तर त्यांनी पिऊन दाखवा. हा त्याच्यासाठी बुका थापला काय तू 500चे पिऊन आमचा अध्यक्ष झाला काय. हा पिणारे हे चित्र असतात माय बाबा. आणि म्हणून व्यसन करू नका. आणि हे परिवर्तन घडवण्यासाठी हा धर्म मंडप आहे. हे तरुण मुलांनी अवश्य लक्षात ठेवा. शरीर संपदा, भीम वजनदार, 4 जण परीक्षेत नापास झाले. म्हणजे आम्हाला देव येत नाही तर विषय चालाय पडता जड भारी. म्हणजे देव येत नाही बा आम्हाला. मग भीमाला विचारलं तुम्ही देवाला आणता का. हे तर आपला मूळ विषय चाललाय. भीम म्हणला आणतो. अर्जुन म्हणला गप माझा मित्र असून माझी शिटिंग लागणार आणि तुझं कसं काय. तू गप्प रे म्हणला आण मग आणतो म्हणलं तुला घायला डोकं लावतो. धर्मराज अर्जुन मला गप्पे त्याच्या तोंडाला लागू नको ते हानी ना आपल्याला. इलेक्शन जवळ आले 5 वर्ष घेणे जर ऐन टायमाला पार्टी बदलले तर आपला भोंग्या वाजन. तू गप्रा म्हणली ते येडा का असा ना पण आपला भाऊ सांभाळून न्यावं लागतं. हे मोठा भाऊ असं पाहिजे त्याला बाकीच्याला गोंजारता आलं पाहिजे. आता मोठाच दारू पितोय बारकी नदीला मासे धरतात काय कुणाची कोणाला मिळच राहिला नाही. आता भावात तरी काय मेळ राहिला काय तवा. भीमदादा वेळ किती लागन हो देवाला आणायला म्हणले 2 मिनिटात. ठीक आहे म्हणले. भीम बाहेर आला. पडता जड भारी हे संकटच आहे ना. पण काय केलं भीमानं. वजनदार गदा होती हातात घेतली गर गर फिरवली संदिशीनं गदावर फेकली. भीमानं खाली बघितलं आणि खाली बघितल्यावर 1008 हरी कृष्णाचं चिंतन केलं. भगवंता आता तुला यावं लागेल. तू जर आला नाही तर माझं भक्त पण संपलं तुझा देव पण संपलं. या भक्ताची लाज राखण्याकरता तुला यावाच लागेल. जेवण करत असेल तर हात धुवायला हित ये. धोतर घालीत असेल तर काष्टा घालायला हित ये. टाईम लावू नको रे मरण मी गदा जर डोक्यात पडले तर खटकोन माझा सुद्धा काय येते. बे हापाकलं परत पडते का काय येतोय का नाही देव एवढं सोपे. पण तुका म्हणे बाहेर घातली यावरी होईल कैवारी नारायण. वजनदार गदा हवेत गेली पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण सुरू झालं. गदा खाली यायला सुरुवात झाली. देवाला सिग्नल पोचला आणि देवाने ओळखला ह्याने कुठं ना केला बुवा. हे नाही तरी मला माहितच होते आरदांडे कावा तरी धोक्यात टाकणारे यांनी केलाच राडा. पण गेल्याशिवाय पर्याय नाही. आणि गदा डोक्यात पडणार देवानं दम दिशेने उडी टाकली आणि गदा डोक्यात पडणार वरच्या वर जिल्ली. अय भीमा अरे तू बिघडला का काय. आणि डोक्यात पडली असती तर हे भीम म्हणला एवढा येडाय काय. आधी मतदान केले म्हणून तर म्हणतोय रोड डांबरी झाला पाहिजे. भोकाट कोण जीव धोक्यात घालाय मोकळे. ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीव. अरे मला माहित नाही देवा तो येणार आहे. आता काय त्या भीमाचा अंमल बघा. आधीच तर गडी फुगीर आता तर देव आला. ती मोजीनाच कोणाला हो. कोंडे फेंड्या सगळ्या त्यांनी फिरट काढून दिला. उघडा भम झाला दिसन त्याला नसता हात नाही. हर बाजूला मी देवाला आणले लातनीच हाणायचा. आणि अर्जुनाच्या बाजूला नेऊन बसला. देवा हित बसा हेवले जळत होता. ह्याला विश्वास नव्हता. मग अर्जुन भीमाला हळूच म्हणलं होय र भीमदादा तू कसं काय देवाला आणलं. भीमाने सांगितलं मी देवाला कसं काय आणले मला माहित नाही. पुणे जिल्ह्यात दिहू नावाचं गाव आहे तिथं तुकोबरा नावाचे महात्मे त्यांना जाऊन विचारा भीमानं देवाला कसं काय आणले. अभंगाच्या पहिल्या चरणी